उदाहरण आहे प्रकाश, प्राण, ट्रक, ड्रम, असे काही भरपूर उदाहरणं आहेत जे अशा पद्धतीनं आहेत. तर यामध्ये जो रची रचना आहे ती कशी आहे, तर या प्रमध्ये बघा, प्रमध्ये अशा पद्धतीनं आहे. हा सुद्धा प्राण आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, ट्र आहे, नेक्स्ट ड्र आहे. तर यामध्ये जो लिखाणाची रचना आहे ती कशी आहे, तर तुम्ही उच्चार करून बघा. प्र, ट्र, ड्र. तर सुरुवातीला कोणत्या उच्चार होते, कोणत्या वर्णाचा उच्चार होते, तर प्रचा उच्चार करून बघा. प्र. तर यामध्ये अगोदर प या व्यंजनाचा उच्चार होतो, नंतर र व्यंजनाचा उच्चार होतो. ओके, तर मूलध्वनी मग कशा पद्धतीने बाहेर काढायची आपण, तर यामध्ये हलंत प, नेक्स्ट हलंत र आणि हा स्वर येणार आहे. ओके, कारण आपण तसा उच्चारच केलेला आहे, तर त्या पद्धतीनेच आपण मूलध्वनी सुद्धा बाहेर काढणार आहोत. ओके, नेक्स्ट बघा ट्र. तर या ट्रचा उच्चार करत असताना काय होतंय, अगोदर कोणत्या वर्णाचा उच्चार होतोय, तर ट या वर्णाचा उच्चार होतोय, नंतर र या वर्णाचा उच्चार होतोय. ओके, आणि शेवटी काय आहे, स्वर आहे. ओके, नेक्स्ट काय ड्र. ड्र. तर ड्र मध्ये काय होतंय, अगोदर ड या वर्णाचा उच्चार होते, नंतर रचा उच्चार होतो आणि नेक्स्ट काय स्वर आहे. तर यामध्ये मग कन्सेप्ट कशी आहे, तर लक्षात घ्या, या ठिकाणी जो ध्वनी आहे ड्र. ओके, हे जे ध्वनी आहे, जे सुरुवातीला उच्चारले जाणारे जे व्यंजन आहेत ते कसे आहेत, अर्धवट आहेत. ओके, कसे आहेत, अर्धवट. अर्धवट उच्चारले जाणार आहेत आणि पूर्ण काय उच्चारलं जातंय, तर र उच्चारलं जात. पहा, लिखाण जरी याचं रचं लिखाण जरी छोटंसं स्वरूप असलं तरी त्याचा उच्चार कसा होत आहे, पूर्ण होत आहे. का पूर्ण होत आहे, कारण या व्यंजनाच्या नंतर जो ध्वनी यायलाय तो कोणता येतोय, तो र ध्वनी येतोय. आणि या र ध्वनीला कोण पूर्ण करतोय, तर हा हा स्वर पूर्ण करतोय. ओके, मग हा जेव्हा हा स्वर किंवा इथे कोणताही स्वर असू शकतो. ओके, मग हा जेव्हा स्वर या र ला अगोदर पूर्ण करतोय, तर या रचा उच्चार कसा होणार, पूर्ण उच्चार होणार. ओके, या रचा पूर्ण उच्चार होणार. ओके, आणि मग अशा रच्या अगोदर जे व्यंजन आहे ते व्यंजन कसे असते, आखूड उच्चाराचे असते आणि त्या आखूड उच्चाराच्या व्यंजनामुळे त्याच्यानंतर येणारा हा जो र आहे त्याचा उच्चार हा पूर्ण होतो. त्याचा उच्चार हा पूर्ण का होतो, तर त्यामध्ये जो हा स्वर आहे, त्या हा स्वर या र ला पूर्ण करत आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, या प्र, या प्रा, या ट्र आणि ड्र मधील जो र आहे, रचा फॉर्म, याला काय म्हणायचं, तिरपी रेघ. ओके, तिरपी रेघ रफार, कारण रफारचा आकार घेतलेला आहे ना, म्हणून याला काय म्हणायचं, तिरपी रेघ रफार. ओके, हा जो ड्र मधील रचा प्रकार आहे, हा जो ड्र आहे हा काय आहे, हा याला म्हणायचं काकपद. ओके, काकपद रफार. कारण हा काकपद याला का म्हणायचं, तर तुमच्या लक्षात आलं असेल त्याची ही जी रचना आहे लिखाणाची ती कशी आहे, कावळ्याच्या पायासारखी आहे. काक म्हणजे काय, कावळा. ओके, आणि पद म्हणजे पाय. मग ज्याचे कावळ्यासारखे पाय आहेत असा तो का असतो, काकपद असतो. आणि ही रचना काकपद रफार म्हणून ओळखली जाते आणि ही तिरपी रेघ ही सुद्धा रफार म्हणून ओळखली जाते. लक्षात घ्या, या दोन्ही रफारचं वैशिष्ट्य काय आहे, या तिरपी रेघ आणि या काकपद रफारचं वैशिष्ट्य काय आहे, जे रफारांचे चिन्ह आहेत जे की एखाद्या शब्दामध्ये आल्यानंतर तिथे लक्षात घ्यायचं, तिथील जो ध्वनी आहे रचा तो पूर्ण आहे. ओके, तो ध्वनी जो आहे रचा तो पूर्ण आहे आणि त्यातील व्यंजन हे अगोदर उच्चारलं जातं, कारण तो आखूड ध्वनी आहे, कमी म्हणजे तो रस्व ध्वनी आहे. ओके, त्याचा उच्चार हा कमी वेळेमध्ये होतो आणि त्यातील जो र आहे, हा जो र आहे तो पूर्ण उच्चारला जातो, म्हणून त्याच्यामध्ये जो स्वर आहे त्या र ला पूर्ण करत आहे. ओके, हे या तिरपी रेघ आणि काकपद रफारचं वैशिष्ट्य आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं, हे एक रचं वैशिष्ट्य कशा पद्धतीने आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही समजलं नसेल